काल सायंकाळी मी लातूरवरून एक मीटिंग करून परत येत असताना मला या प्रकरणाची पूर्ण माहिती मिळाली. त्याच्यानंतर मी या प्रकरणाची संबंधित पूर्ण माहिती घेतली. तर साधारणतः 6 वाजायला 5 मिनिटं कमी असताना संबंधित जी परिचारिका आहे, त्यांनी त्या विभागाला कुलूप लावलं. आणि हो, ही सत्य परिस्थिती आहे, की तिथे एक म्हाताऱ्या आजीबाई ज्या आहेत, त्या तिथे त्यांची सोनोग्राफी करायची होती. परंतु त्याच्यानंतर जेव्हा मला माहीत पडलं, की आज या प्रकारचा प्रकार घडला आहे, म्हणून मी आज सकाळीच त्या सर्वांना बोलावलं. मेट्रनला बोलावलं, त्या स्टाफला बोलावलं आणि त्या स्टाफ ज्या होत्या, ज्या परिचारिका होत्या, ज्यांनी कुलूप लावलं होतं, त्यांना या प्रकरणाविषयी विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणासाठी सांगितलं, की सर त्या रुग्णाचे एक्स-रे करायचं होतं, सीटी स्कॅन करायचं होतं, ते करून त्यांनी माझ्याकडे आले. परंतु त्यांनी कुलूप लावायला नव्हतं पाहिजे हे त्यांनी मान्य केलं. त्या परिचारिकासुद्धा गरोदर होत्या, त्याच्यामुळं मी त्यांना तिथून बदलून टाकलं तात्काळ. आणि यानंतर असं होणार नाही त्या परिचारिकेकडून, असं त्यांच्याकडून आपण हमीपत्रसुद्धा घेणार आहोत. या प्रकरणाची चौकशीसुद्धा मी मेट्रनमार्फत करून घेणार आहे. हलगर्जी करणाऱ्या या डॉक्टर असतील किंवा ग्राहक असतील यापुढे आता हलगर्जीपणा होऊ नये त्यासाठी कुठली काळजी घेतली जाईल? आणि संबंधित जे काही डॉक्टर होत्या, ज्या सोनोलॉजिस्ट होत्या, त्यांना फोन करून बोलवण्यात आलं. त्या रुग्णाची सोनोग्राफी करून घेण्यात आली आणि त्या डॉक्टरांची आम्ही या चौकशी करणार आहोत, की त्यांनी या प्रकारचं रुग्णालयामध्ये पूर्ण माहिती न घेता कोणत्या रुग्णाची राहिली आहे का सोनोग्राफी करायची असं न करता का बरं निघून गेले, याविषयी आम्ही चौकशी करू. सर, लिफ्ट बंद असल्यामुळे हे सगळे भानगड झाली असे म्हणतात. सर, आपल्या रुग्णालयामध्ये 2 लिफ्ट आहेत. एक लिफ्ट आपली सुरू आहे. दुसऱ्या लिफ्टचं जो आहे त्याचं जे सामान आहे ते आपल्या इथे मिळत नाही सर, ते मुंबईला मिळते. आणि ते सामान जे आहे आम्ही इंजिनिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. काल रात्री त्यांनी सामान तिथून पाठवलं. आज सकाळी दुपारी साधारणतः 11-12 वाजेपर्यंत सामान इथे आपल्या इथे पोहोचेल आणि आज काम सुरू होऊन जाईल. आणि त्यांनी मला शाश्वती दिली, की उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत लिफ्ट सुरू होऊन जाईल. सर,